हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्परंट. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण वोक ॲस्परंट या चॅनलवरती ज्या गव्हर्मेंट स्कॉलरशिप असतील, प्रायव्हेट स्कॉलरशिप असतील किंवा स्कीम असतील याबद्दल माहिती घेत असतो. माझ्या आवाजाला सध्या थोडंसं इग्नोर केलं तरी चालेल, कारण मागच्या काही दिवसापासून मी नेहमी व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगते की मी आता कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करेल आणि नाही होत माझ्याकडनं. हेच हेल्थचे काही रिझन असतील किंवा स्टडीज वगैरे याच्यामुळेच. आणि जेव्हा मी कंटिन्युअसली 6-7 दिवस व्हिडिओ नाही टाकत तेव्हा मला स्वतःला असं वाटतं आहे की हे शर्म है कुछ तुम्हें बची, कुछ शर्म आया है, तुम्हें शर्म है. तर त्यामुळे आज जो आहे तो नवीन व्हिडिओ मी माझा एक आळस दूर करण्यासाठी म्हणा, एक तरी हेच मोटिवेशन असतं की स्टुडंटला हेल्प होती. बरेच लोक जे आहे ते चांगल्या कमेंट करत असतात बऱ्याच ठिकाणी. कुठलाही व्हिडिओ असो, लास्ट जो महाज्योतीचा रेकॉर्ड केला होता त्यातूनही बऱ्याच स्टुडंटचा चांगला प्रतिसाद होता. त्याआधीचे जे होते त्यामुळं स्टडी वगैरे तर नाही होते सध्या, तर ठीक आहे, हेच थोड्या दिवस कंटिन्यू यूट्यूबवरती बघूया. आता उद्यापासून आपण कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करूया. तर आपण जे स्कॉलरशिप घेऊन येत असतो त्या बऱ्याच स्टुडंटला हेल्प करतायत. जशी रिलायन्सची स्कॉलरशिप असेल किंवा जी HDFCची स्कॉलरशिप होती, SBI अशा स्कॉलरशिप होती. त्यानंतर ज्या बार्टीच्या नीट जीची स्कीम होती, महाज्योतीची होती, यातून बरेच स्टुडंटनी फॉर्म वगैरे भरले होते. स्कॉलरशिपचं नाही माहीत, पण बार्टीमध्ये मी जस्ट स्टुडंटला सांगितलं होतं त्यात बऱ्याच लोकांचं सिलेक्शन झालं आहे. त्यामुळं असं वाटते की ठीक आहे, आज न उद्या कुणाला तरी याचा बेनिफिट तर होईल. त्यामुळे तुम्ही पण आता कंटाळले असेल, पण मग भरत राहा स्कॉलरशिपचे फॉर्म. एक दिवस तुम्हाला एखादी स्कॉलरशिप भेटेल आणि तुमचं सगळं एज्युकेशनचा जो फायनान्शियल प्रॉब्लेम आहे शक्यतो तो दूर व्हायला मदत होईल. तर आज आपण बोलणार आहोत आदिमय सेवा फाउंडेशन आहे त्यांच्या स्कॉलरशिपबद्दल. हे दरवर्षी मुलांना त्यांच्या एज्युकेशनला मदत करण्यासाठी जी ती स्कॉलरशिप प्रोव्हाइड करत असतात आणि हे दरवर्षी करतात. ही स्कॉलरशिप नवीन आहे असं काही नाही आहे. तुम्ही रिन्यू देखील करू शकता यांची स्कॉलरशिप. यांची स्कॉलरशिप बऱ्याच स्टुडंटला कवर करते. म्हणजे 12th नंतर जर तुम्ही फर्स्ट इयर करताय अंडर ग्रॅज्युएटचं, तर तुम्ही ही स्कॉलरशिपला अप्लाय करू शकतात. म्हणजे अंडर ग्रॅज्युएटचे जे स्टुडंट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट, त्यानंतर डिप्लोमा, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, अशा फील्ड ज्या आहेत त्या सगळ्यांना हे स्कॉलरशिप प्रोव्हाइड करत असतात. तर ही स्कॉलरशिप खरंच म्हणजे स्कॉलरशिप चांगली आहे, परंतु याचा एक ड्रॉबॅक पण आहे जो तुम्हाला लास्टला समजेल मे बी. आणि ज्यांना कुणाला ड्रॉबॅक जाणून घ्यायचं असेल त्यांनी डायरेक्ट एंडला व्हिडिओ जरी बघितला तरी चालेल. तर या व्हिडिओमध्ये आपण याचे जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की कुठले स्टुडंट यासाठी अप्लाय करू शकतात, त्यानंतर तुम्हाला बेनिफिट काय भेटणार आहे, लास्ट डेट काय असेल, कुठून अप्लाय करायचं आहे, या सगळ्यांबद्दल माहिती घेणार आहोत. तर बघूया आपण याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया. इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की तुम्ही इंडियाचे सिटिझन असायला हवे ऑब्वियसली. त्यानंतर स्कॉलरशिप जी आहे हा इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये काय ऑल जेंडरसाठी आहे, मुलं मुली सगळे लोक यासाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर सगळ्या कॅटेगरीजसाठी आहे. तुम्ही SC ST जनरल OBC कुठल्याही कॅटेगरीमधून, इवन NT VJ कुठल्याही कॅटेगरीतून तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यानंतर ही स्कॉलरशिप जी आहे ती 12th डिप्लोमा, PG डिप्लोमा, त्यानंतर अंडर ग्रॅज्युएटचे स्टुडंट, पोस्ट ग्रॅज्युएटेड, इंटिग्रेटेड आणि PhD कोर्सेसला पण ते लोकसुद्धा यासाठी अप्लाय करू शकतात. ॲकॅडमिक परफॉर्मन्स तुमचा परफॉर्मन्स सगळीकडेच मॅटर करतो स्कॉलरशिपच्या याच्यासाठी. तर हे त्यानंतर तुमचं कुठेतरी ॲडमिशन असायला हवं, हा बेसिक आहे. याचा डिटेल जो क्रायटेरिया आहे तो हा आहे. मिनिमम तुम्हाला इथे काहीतरी मिस्टेक झाली, इग्नोर करा. मिनिमम 70% जे ते तुमच्या 12thमध्ये असायला पाहिजे. तुमच्या 12thमध्ये आणि ते जेही तुमचं प्रिवियस क्लास असेल, जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी फॉर्म भरताय तर तुमच्या अंडर ग्रॅज्युएशनला तुम्हाला 70% असणं गरजेचं आहे. आणि ही जी स्कॉलरशिप आहे ती तुम्ही दरवर्षी रिन्यू देखील करू शकता, परंतु फक्त एवढंच आहे की तुम्हाला 70% असणं जे आहे ते गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं उत्पन्न जे आहे ते 5 लाखाच्या खाली असायला हवं. परंतु ज्या स्टुडंटचं उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखच्या खाली असेल त्या स्टुडंटला इथे जे आहे ते प्रेफरन्स देण्यात येईल.
त्यानंतर जे सिंगल पॅरेंट असतील त्यांना देखील प्रेफरन्स देण्यात येईल. त्यानंतर जे गर्ल्स स्टुडंट असतील त्यांना देखील प्रेफरन्स देण्यात येईल. त्यानंतर एज्युकेशनचा मोड मस्ट बी रेग्युलर. तुमचं डिस्टन्स लर्निंगने जर कोणी करत असेल कॉलेज किंवा स्कूलिंग नाही म्हणतात, हायर एज्युकेशन फक्त 12th एक क्लास आहे. जर तुम्ही डिस्टन्स लर्निंग करत असाल तर ते लोक अप्लाय करू शकत नाही, फक्त रेग्युलरवालेच यासाठी अप्लाय करू शकतात. डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड, तुम्ही तुमचं पासपोर्ट फोटो, बोनाफाईड सर्टिफिकेट, 10th मार्कशीट, 12th मार्कशीट, लास्ट स्कूल किंवा सेमिस्टर त्याचं आय थिंक तुम्हाला मार्कशीट हवं आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस, ॲन्युअल फी स्ट्रक्चर हे जास्त गरजेचं आहे, कारण ही स्कॉलरशिपच बेस तुमची ॲन्युअल फी स्ट्रक्चरवरती आहे. त्याच्यानंतर फी पेमेंटच्या ज्या रिसिप्ट असतील, मग जशा की ट्युशन फी असेल, हॉस्टेल फी असेल, बुक्स, जे तुमची कॉलेज फी सोडूनही जे तुमचे एक्स्ट्राचे जे एक्सपेन्सेस असतील त्याचे देखील तुमच्याकडे काही रिसिप्ट वगैरे असेल तर ते, आणि प्रूफ ऑफ इन्कम जे येते याचं सॉफ्ट कॉपीज जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर याचं सॉफ्ट कॉपीज जे आहे ते तुम्ही रेडी ठेवा. बेनिफिट प्लस ड्रॉबॅक या स्कॉलरशिपचा, की तुम्हाला जे काही पैसे वगैरे क्रेडिट होणारे स्कॉलरशिप ते तुम्हाला कॉलेजमध्ये क्रेडिट होतील, म्हणजे तुमच्या कॉलेजच्या फीच्या अमाऊंटमध्येच क्रेडिट होतील. तुम्हाला तुमच्या अकाउंटला कुठलीही याचा बेनिफिट जो येतो तुम्हाला भेटणार नाही. कॉलेजच्या अकाउंटलाच तुम्हाला तुमची जी काही फी असेल ती हे लोक पे करतील, आदिमाही सेवा फाउंडेशनवाले. हा मला बेनिफिट कमी आणि ड्रॉबॅकच जास्त वाटतो, परंतु खूप सारे स्टुडंट असे असतात की ज्यांची फीज खूप जास्त असते, तर ते लोक यासाठी नक्की ट्राय करा, कारण काही लोकांच्या फीजच खूप जास्त असतात. लास्ट डेट जी याची अप्लाय करण्याची 30 नोव्हेंबर. माझे कमेंट सेक्शनमध्ये बरेच लोक येऊन बोलत असतात की तुम्ही स्कॉलरशिपचा व्हिडिओ 2-4 दिवस आधी बनवतात, 8 दिवस आधी बनवतात, त्यामुळे मी आधी ठरवलं आहे की मॅक्स 10 दिवस आधी तरी बनवणार. तर 30 नोव्हेंबर याची जी आहे ती लास्ट डेट आहे. कुणाला काही प्रॉब्लेम नसतील, डॉक्युमेंट सगळ्यांकडे रेडी असतील, 30 नोव्हेंबरपर्यंत लास्ट डेट आहे, तर वेळही भरपूर आहे. तर त्यामुळे उठत बसत कधीतरी एखाद्या दिवशी भरून द्या फॉर्म. त्यानंतर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आणि दुसरी एक गोष्ट आहे की म्हणजे मी नोटीस केली आपल्या चॅनलवरती माझे जेही व्हिडिओ आहेत त्यातला व्ह्यूज खूप चांगले आहेत, म्हणजे इवन माझे सबस्क्रायबर आणखी काहीतरी 691च्या आसपास आहे, परंतु आपले व्ह्यूज खरंच चांगले, म्हणजे हायेस्ट आपले 5.5-4.5 हेही मला खूप वाटतात, खरंच स्टुडंटपर्यंत पोहोचलं आहे. तर जर बघतायत व्हिडिओ हेल्पफुल वाटतो आहे तर जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा, कारण जितकं तुम्ही सबस्क्राईब कराल नवीन स्टुडंटपर्यंत आपण पोहोचू आणि आपली सगळ्या वोक ॲस्पिरंट्सची सगळ्यांना मदत होईल. तर थँक्यू.